आतापर्यंत ही संकल्पना आपण या पद्धतीने शिकत आलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था या भारतामध्ये कशा पद्धतीने विकसित झालेल्या आहेत किंवा त्या विकासाचे टप्पे काय आहेत, हे टप्पे अभ्यासताना आपण अगोदर काय केलं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा कालखंड आपण घेतला. आतापर्यंत आपला स्वातंत्र्यपूर्व जो कालखंड आहे त्यावर आपलं बऱ्यापैकी बोलणं झालं, त्याचं आपण विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आता जे आपण शिकतोय या लेक्चरमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास झाला आणि प्रामुख्याने तो स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जो विकास झाला आहे त्या विकासाची प्रक्रिया आपल्याला शिकून घ्यायची आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाची जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमधले जे महत्त्वाचे टप्पे आहेत त्या टप्प्यांविषयी आपण चर्चा करत आहोत. या विकासाच्या प्रक्रियेतली जी महत्त्वाचे टप्पे आहेत त्यामधला पहिला टप्पा म्हणून आपण हा सामूहिक विकास कार्यक्रम हा घटक पहिल्यांदा शिकायला घेतला आहे. तुम्ही शब्द बघा, शब्द कसा आहे, सामूहिक विकास कार्यक्रम. या दृष्टिकोनातून तुम्ही थोडा विचार करा. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची जी सामाजिक स्थिती होती त्या स्थितीबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या काळातला भारत, त्या काळातली माणसं, त्या काळातली समाज व्यवस्था, त्या काळातलं शिक्षण, त्या काळातलं आरोग्य किंवा अशा अनेक गोष्टी त्या काळामधल्या ह्या खूप मागासलेल्या होत्या. म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत म्हणजे आज देशाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे, इथपर्यंत आपलं कुणीतरी आपली लिडरशिप करतंय, कुणीतरी आपल्याला मार्ग दाखवतोय आणि आपण त्याच्या मागे जातोय. आपण म्हणजे भारत, म्हणजे कुणीतरी म्हणजे कोण आहे, ब्रिटिश आहेत, ब्रिटिश अधिकारी आहेत किंवा ब्रिटन आहे किंवा इंग्रजांची ती सत्ता आहे, ती कुठंतरी लिडरशिप करते आणि त्याच्या मागे चालण्याचं काम सुरू आहे. पण आता काय झालंय, आता ब्रिटिश भारत सोडून गेलेले आहेत. आणि इथून पुढं आपल्याला एकाच वेळेस सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व पातळ्यांवर आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग जेव्हा ब्रिटिश भारत सोडून जातात किंवा स्वातंत्र्य प्राप्तीचा जो कालखंड आहे त्या काळातील आपल्या समाज व्यवस्थेचं जेव्हा आपण चित्रण, म्हणजे आजही आपण असं म्हणतो की भारतीय समाज व्यवस्था ही अत्यंत मागासलेली आहे काही प्रमाणामध्ये किंवा काही घटकांबद्दल, काही भागांमध्ये आजही ती अवस्था असेल तर 1947चा जो कालखंड आहे, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडातील आपली समाज व्यवस्था ही प्रचंड मागासलेली होती. भारतीय नागरिक आहे तो एकाच वेळेस अनेक समस्यांनी जखडलेला होता. म्हणजे शिक्षणाची सोय नाही, अज्ञानाचं साम्राज्य आहे. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे अनेकांना कळत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमकं काय झालंय याच्याबद्दल संभ्रम आहे. पुढं आपला विकास कुठल्या पद्धतीने होणार आहे, त्यात आपली भूमिका काय आहे याबद्दल संभ्रम. म्हणजे एक असं मला म्हणायचं की अत्यंत मागासलेली सामाजिक स्थिती असलेला हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा भारत आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपण पाहतो की आता इथं स्थानिक स्वराज्य संस्थांना एक गती द्यायची आहे. आता स्थानिक संस्थांना गती द्यायची आहे म्हणजे काय, स्थानिक संस्था जर सबळ झाल्या तरच स्थानिक स्तरावरचा माणूस हा सबळ होणार आहे, किंवा स्थानिक संस्था ह्या मजबूत झाल्या तर काय होणार आहे, तेथील स्थानिक लोकांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठला तरी हातभार लावणार आहेत. म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत केल्या पाहिजेत किंवा त्याच्या विकासाची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. त्या उद्देशाने किंवा त्या अनुषंगाने पहिला जो कार्यक्रम जो भारत सरकारकडून निर्माण झाला तो कार्यक्रम म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम. आता हा जो कार्यक्रम आहे हा 2 ऑक्टोबर 1952 म्हणजे या दिवशी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाची घोषणा केली. आता महात्मा गांधींच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ही घोषणा केली जाते कारण याची जी मूळ संकल्पना आहे
ही मूळ संकल्पना ही महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित आहे. म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम आहे ती संकल्पना महात्मा गांधी यांच्या विचारावर अवलंबून आहे. कारण गांधीजी असं म्हणत होते, भारत किंवा हे राष्ट्र हे खेड्यांमध्ये वसलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत खेडे समृद्ध होणार नाही तोपर्यंत भारत समृद्ध होणार नाही. गांधीजीच्या विचारांचा तो एक पैलू होता. कुठला? खेड्यांकडे चला, स्वावलंबी खेडे, स्वयंपूर्ण खेडे. म्हणजे खेडे किंवा गाव किंवा ग्राम हा गांधीजींच्या विचारांचा हा केंद्रबिंदू आहे. आणि जर हा सामूहिक विकास करायचा आहे तर हा सामूहिक विकास हा गाव पातळीवर झाला पाहिजे, खेड्यांच्या पातळीवर झाला पाहिजे, तरच हा देशाचा विकास होऊ शकेल. आता मूळ ही जी संकल्पना ही फक्त भारतभर वापरली जाणारी संकल्पना, ही संकल्पना जगभर सामूहिक, आता शब्दशः त्याचा तुम्ही जर अर्थ केला नसते की सामूहिक विकास कशाला म्हणायचं, तर ही संकल्पना प्रामुख्याने स्थानिक पातळीवरील लोकांचे प्रश्न सोडवण्याशी संबंधित असलेली संकल्पना आहे. म्हणजे स्थानिक लोक, स्थानिक समस्या किंवा स्थानिक पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणा याच्याशी संबंधित आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये स्थानिक किंवा सामूहिक विकास हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण म्हणजे स्थानिक स्तरावरील सुविधांशी संबंधित आहे. परंतु भारतामध्ये तो शहरी भाग यामधून सोडलेला आहे आणि प्रामुख्याने जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील स्थानिक स्तरावरील समस्या सुधारणे याच्याशी संबंधित हा कार्यक्रम आहे. इथे आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या कार्यक्रमाचं जे प्रमुख प्रयोजन आहे किंवा उद्देश आहे तो असा आहे, स्वयंस्फूर्तपणे म्हणजे हा जो सामूहिक कार्यक्रम, सामूहिक विकासाचा कार्यक्रम भारत सरकारकडून राबवला गेला त्या कालखंडामध्ये, त्याचा उद्देश असा होता की स्वयंस्फूर्तपणे सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व लोकांना सहभागी करून घेणे. म्हणजे आता इथं पहा, हा सर्वांगीण विकास स्वयंस्फूर्तपणे ही दोन महत्वाचे शब्द लक्षात घ्या. स्वयंस्फूर्त म्हणजे कसे? स्वतःहून, स्वयंप्रेरणेने. म्हणजे मला एखादी गोष्ट त्या गोष्टीविषयी माझ्या मनामध्ये अत्यंत प्रेरणा निर्माण झाली किंवा मी स्वतःहून स्व उत्साहाने त्यामध्ये सहभागी होतोय. स्वयंप्रेरणे त्याला आपण म्हणतो. स्वतःहून म्हणजे असं तुमच्यावर कुणी दडपण लादत नाही, असं कुणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही, तुम्हाला कुठून आदेश येत नाही की तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी, असं नाहीये. तर स्वयंस्फूर्तपणे. तर स्वयंस्फूर्तपणे का? कारण सरकारची कुठलीही यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. प्रत्येक माणसाला सरकार येऊन काही समजावून सांगू शकणार नाहीये की आपण आता ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा किंवा आपण ही भूमिका केली पाहिजे. त्याबद्दल ज्या गोष्टींची माहिती ती सर्वांपर्यंत पोहोचता येणार नाही. मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तपणे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचंय. आणि ती प्रक्रिया कशाची आहे? सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे. आता इथं सर्वांगीण विकास या शब्दाचा सरळपणे तुम्ही अर्थ असा घेऊ शकता की माणसाच्या विकासाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, म्हणजे त्यामध्ये शैक्षणिक विकास आहे, त्यामध्ये आर्थिक विकास आहे, त्यामध्ये सामाजिक विकास आहे, सांस्कृतिक विकास आहे, त्यामध्ये राजकीय विकास म्हणा, वेगवेगळ्या म्हणजे आपल्या जीवनाचे किंवा आपल्या जगण्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्या सर्व पैलूंचा किंवा सर्व क्षेत्रांचा विकास करणे, याला आपण काय म्हणतो? याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो. ही गोष्ट तुम्हाला आता कळली असेल. सामूहिक विकास कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हायचंय, स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हायचंय. आणि ही जी प्रक्रिया आहे ती सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचे जेवढे घटक असतात म्हणा किंवा आपल्या जगण्याचे जेवढे वेगवेगळे पैलू आहेत, तर त्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा झाली तर त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होणार आहे. म्हणजे तुम्ही बघा, साधा एक घटक तुमचा सुधारला गेला म्हणजे ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण दिलं किंवा आर्थिक घटक संपन्न आहे, शैक्षणिक घटक मागासलेला आहे, सामाजिक घटक सुधारलेला आहे, आर्थिक घटक मागासलेला आहे किंवा शैक्षणिक घटक मागासलेला आहे, तर तो संतुलित विकास होऊ शकणार नाही. म्हणजे स्थानिक स्तरावरील लोकांचा किंवा ग्रामीण भारताचा किंवा खेड्यापाड्यांचा समतोलित विकास करायचा असेल तर सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. हा मूळ उद्देश हा सामूहिक विकास कार्यक्रमाचा होता.
संकल्पना तुम्हाला कळली. आता तुम्हाला पाहायचं आहे, मग हा सामूहिक विकासाचा कार्यक्रम अंमलात आणायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर नेमकं काय करायचं आहे, तर या घटकावर मोठ्या प्रमाणामध्ये फोकस द्यायचा आहे. म्हणजे हे जे घटक आहेत, हे घटक म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम अस्तित्वात आणणारे घटक आहेत. म्हणजे या घटकांमध्ये विकास झाला तर सामूहिक विकास झाला असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे. यातला पहिला घटक आहे कृषी आणि भूमी विकास. कृषी, भूमी. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या कालखंडामधल्या भारताच्या रोजगाराचं जे सर्वात मोठं साधन होतं ते कोणतं होतं? शेती, कृषी क्षेत्र किंवा ज्याला आपण जमीन म्हणतो. मग जर मॅक्झिमम लोक किंवा बहुतांश लोक त्यांच्या उत्पन्नाचं साधन हे एकमेव शेती आहे किंवा कृषी क्षेत्र आहे, तर याचा सरळ अर्थ असा आहे की जर स्थानिक लोकांच्या सुधारणा करायच्या असतील किंवा घडवून आणायच्या असतील तर प्राधान्यानं पहिल्यांदा कृषी क्षेत्र विकसित केलं पाहिजे. म्हणजे कृषी क्षेत्राच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. कृषी क्षेत्रातल्या अडचणी सोडवण्यासाठी कुठली तरी मोठी योजना निर्माण केली पाहिजे, ती राबवली पाहिजे प्रभावीपणे आणि शेतकऱ्यांच्या किंवा शेतीबाबतच्या कृषी क्षेत्रातल्या विविध प्रश्न किंवा विविध समस्या सोडवल्या पाहिजेत, हा याचा अर्थ होतो. म्हणजे जमिनीचा विकास करायचा म्हणजे काय ती एक गोष्ट असेल का? नाहीये. इथं जमीन सुधारित करायची आहे. जमिनीला पारंपरिक पद्धतीने जो जमिनीचा प्रकार सुरू आहे, शेती कसण्याचा प्रकार सुरू आहे किंवा उत्पन्न घेण्याची जी पारंपरिक पद्धती आहे त्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. कृषी क्षेत्र विकसित करायचं म्हणजे काय? जी पारंपरिक पद्धतीने भारतामध्ये शेती केली जाते तर त्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. त्याला थोडा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे. बरं, हे काय एका दिवसाचं काम आहे का? नाहीये. म्हणजे असं की भारतानं असं ठरवलं चला उद्यापासून देशामधील कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे किंवा या पद्धतीने करा, होणार आहे का? नाहीये. त्याची मूलभूत संरचना निर्माण करावी लागते. त्याचा विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यातलं लागणारं उपलब्ध असलेलं ते तंत्रज्ञान तुम्हाला निर्माण करावं लागतं. तुमच्याकडे नसेल तर ते मागून घ्यावं लागतं. त्यावर खूप मोठं बजेट त्याची गुंतवणूक करायची असते आणि तिथून पुढे त्याचा आउटपुट सुरू होईल. शेतीचा किंवा कृषी क्षेत्राचा विकास हा अचानक एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये होण्याची प्रक्रिया आहे का? नाहीये. तर ती प्रक्रिया काय आहे? दीर्घकालीन चालणारी आहे, दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया. मग परंतु ही दीर्घकाल चालवण्यासाठी काय करावं? सरकारला आपल्या धोरणामध्ये त्याला एक महत्वाचं स्थान द्यावे लागेल आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या विकासाच्या प्रक्रियेला गती द्यावी लागेल. मग ही कृषी विकसित किंवा कृषी क्षेत्र विकसित करायचं म्हणजे जमीन, शेती आणि शेतीशी पूरक असलेले जे वेगवेगळे उद्योग आहेत त्या सर्व उद्योगामध्ये भरभराट निर्माण करण्याच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या योजना निर्माण करायच्या आहेत आणि त्या योजना म्हणजे ह्या सामूहिक विकास कार्यक्रमाचा एक अनिवार्य भाग असणार आहे. त्यांची निर्मिती झाली योग्यपणे, त्यांची योग्यपणे अंमलबजावणी झाली तर आपोआप काय होणार आहे? सामूहिक विकास कार्यक्रमाला गती मिळणार आहे. वाहतूक व दळणवळण. विचार करू शकता, आज म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्ष झाले आणि आजही आपण जर रस्त्यांबद्दल ओरडत असोत, आजही आपल्याबद्दल रस्त्यांचे प्रश्न आहेत, आजही जर अत्यंत दुर्गम भागापर्यंत आजही रस्ता पोहोचलेला नसेल तर तुम्ही तेवढ्या म्हणजे 47चा 50चा तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये भारताची दळणवळण आणि वाहतुकीची व्यवस्था किती भयंकर असू शकेल आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. म्हणजे आज या घडीला एवढ्या वर्षानंतर आपण असं म्हणतो म्हणजे 1947 ते 2020 या कालखंड किंवा एवढा कालखंड गेल्यानंतर आजही भारतात खूप मोठे भूभाग आहेत, भूप्रदेश आहेत जिथं दळणवळणाच्या खूप अल्प सुविधा आहेत, त्या नसल्यातच जमा आहेत. आणि मग त्या कालखंडामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या कालखंडामध्ये खूप भयंकर भयान अवस्था ही होती. कुठली? दळणवळणाची आणि वाहतुकीची. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी जी प्रमुख शहरं जोडली होती ते शहरं सोडता इतरत्र तुम्हाला कुठेही वाहतुकीची सुविधा नव्हती. मग आता विकास करायचा आहे, विकासाची पहिली प्रक्रिया ही वाहतूक आली. जसं की औद्योगिक क्षेत्र, उद्योग यामध्ये जर भरभराट करायची असेल किंवा लोकांमध्ये संपर्क दळणवळण यामध्ये वाढ करायची असेल तर साहजिकच काय आहे?
तुमची वाहतुकीची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणा, ही वाहतूक कशी, रस्ते असेल, रेल्वे असेल, विमानसेवा असेल, म्हणजे ही जी वाहतुकीची किंवा दळणवळणाची साधनं आहेत, ह्या दळणवळणाच्या साधनामध्ये खूप मोठा विकास करणे ही तातडीची गरज होती आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकासाच्या किंवा सामूहिक विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळत नाही, हे सरकारने ओळखलं होतं. म्हणून हा घटक हा सामूहिक विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. तुम्ही बघा, ते मापदंड आहे. एखादा प्रदेश खूप विकसित झाला, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं बोललं जातं, मग मराठवाडा मागासलेला आहे, विदर्भ मागासलेला आहे, पश्चिम महाराष्ट्र पुढारलेला आहे, किंवा मुंबई पुणे विभाग हा पुढारलेला आहे. हे शिक्षणाचा प्रसार, म्हणजे भारताला विकसित करायचा आहे, भारताचा सामूहिक विकास करायचा आहे आणि सर्व विकासाची ह्या सर्व मूलभूत गोष्टी आहेत. जसं की दळणवळण आहे, जसं की औद्योगिकरण आहे, तर त्यापेक्षा आणखी मोठा घटक कुठला आहे, शिक्षणाचा प्रसार आहे. आणि तुम्ही तर पाहताय, भारत स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामधला भारत अत्यंत भयान अवस्था, म्हणजे ज्या देशामध्ये रूढी परंपरांचं एवढं मोठं साम्राज्य आहे, अडाणीपणा, दैववाद, नशीब, अशा ज्या अदृश्य संकल्पना आहेत, ह्या सर्व संकल्पनामुळे त्या देशाचं जे मागासलेपण आहे ते मागासलेपण अधोरेखित होतं. म्हणजे अत्यंत नकार, शिक्षणाचा प्रसारच नाहीये किंवा शिक्षण कशासाठी आवश्यक आहे हेही कळत नाहीये, असा तो कालखंड आहे. आणि तुम्हालाही कळलं असेल की ह्या जगामध्ये माणूस जो सुसंस्कृत बनलेला आहे, लक्षात ठेवा, माणूस आता सुसंस्कृत बनला आहे. म्हणजे मानवी विकासाचे जे टप्पे पाहतो ना, की एक काळ असा होता, ह्या पृथ्वी तलावर माणूस हा जंगलामध्ये राहत होता, गुहेमध्ये राहत होता, तो जंगलामध्ये फळे कंदमुळे खात होता, झाडांची पानं किंवा वृक्षांच्या साली ही त्याची वस्त्रे होती. म्हणजे हे वर्णन आपण ऐकतो, मानवी उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर ऐकतो. तिथून पुढं माणूस हा टप्प्याटप्प्याने आजपर्यंत, म्हणजे तुमच्यासारखा माझ्यासारखा हा आधुनिक माणूस बनला. तर हे जे टप्पे आहेत, हे जे आधुनिक स्वरूप आहे, त्यामध्ये सर्वात मोठं योगदान असेल तर हे योगदान कशाचं आहे, हे शिक्षणाचं योगदान आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो, शिक्षणामुळे माणसाचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. शिक्षणामुळे माणसाची जगण्यासाठी जी अत्यावश्यक तत्वे असतात, मूल्य असतात, ही कळतात आणि एक उच्च प्रतीचं जीवन जगू शकतो. साधा नियम आहे, तुम्ही बघा, हा नियम आहे, लक्षात असू द्या. खूप ज्ञानी बुद्धिवान माणसांच्या समस्या आणि अडाणी माणसांच्या समस्या यामध्ये खूप मोठा बदल असतो. हा बुद्धिमान माणसं असतात, ते वेगळ्याच घटकावर आयुष्यभर विचार करत असतात, आणि जी अडाणी अज्ञानी, म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षण नाहीये, त्या माणसांचा विचार करण्याचा गोष्ट म्हणजे ते खूप दुय्यम पद्धतीच्या घटकावरून त्यांना विचार करावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेतून जी साक्षर झालेली माणसं आहेत त्यांचं जीवन एक प्रकारे समृद्ध असतं. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही ग्रॅज्युएट होताय, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होताय, उद्या तुम्हाला त्यातून नोकऱ्या मिळतील किंवा एक समाजामध्ये कसं जगायचं याचं तरी भान तुम्हाला मिळणार आहे. तर ही जी प्रक्रिया ही काय आहे, प्रत्येक माणसाच्या विकासासाठी ती आवश्यक असलेली प्रक्रिया आहे. म्हणून शिक्षणाचा प्रसार करण्यावर जास्तीत जास्त भर देणे हे त्या कालखंडामध्ये आवश्यक होतं. म्हणून शिक्षण किंवा शिक्षणाचा प्रसार ही गोष्ट या सामूहिक विकास कार्यक्रमामध्ये स्वीकारलेली आहे. आरोग्य आहे, आपण पाहतोय सध्या की आरोग्याचे एवढे गंभीर प्रश्न असतात, हे आजही आहेत. आजही समजा सर्वच लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळतात का, नाहीत मिळत. जर जिथं ज्या सुविधा मिळत असतील त्या सुविधा तेवढ्या प्रभावीपणाच्या आहेत का, नाहीयेत. म्हणजे अनेक ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतात, परंतु अनेक ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत. म्हणजे मला माझ्या आरोग्याची काळजी असणे, मला म्हणजे काय, प्रत्येक माणसाला स्वतःच्या आरोग्याची काळजी असते, ही काळाची गरज बनलेली आहे. जर एखाद्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी नसेल तर त्याला दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी कळणार नाही, त्याला सामाजिक आरोग्याची काळजी होणार नाही, किंवा सामाजिक आरोग्य काय असतं, ते कसं जपायचं असतं हे कळणार नाही. आता आपल्या बघा, या कालखंडामध्ये आपल्या आरोग्याबद्दलच्या खूप गोष्टी किंवा टिप्स सरकारकडून आपल्या दिल्या जातात, WHO कडून दिल्या जातात, समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून दिल्या जातात,
मीडियामधून दिल्या जातात. काय हे एक प्रकारे वैयक्तिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य यामध्ये एक समन्वय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दिल्या जातात. म्हणजे आपण मास्क लावून गावभर फिरतो, तो फक्त आपल्यासाठीच तो सुरक्षेसाठी फिरतोय असं नाहीये, तर समाजाच्या सुरक्षेसाठी सुद्धा आपण फिरत असतो. समजा मी आहे, मला समजा कोरोनाची लागण झालेली असेल आणि मी मास्क वापरत नसेल, याचा अर्थ काय आहे, त्याचं सॅम्पल मी असं गावभर वाटत फिरतोय. किंवा मला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी नाहीये, मी त्याबद्दल बेफिकीर आहे, त्याबद्दल मी बेजबाबदार आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे. हा मुद्दा वेगळा आहे. परंतु आरोग्य, आता तुम्हाला काही लोक असे दिसतील की पहिल्यापासून आपलं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी प्रयत्न करणारी माणसं आहेत. गरज आज कधी कधी असं वाटतं, अरे हा एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी हा ग्राउंडवर सतत धावत असतो, सतत तो एक्सरसाइज करतो, त्याच्यापासून काय महाराष्ट्र शासन त्याला येऊन त्याचा काय सत्कार करणार आहे का? नाहीये. एखादी माणसं हे सतत मैदानावर असतात. हे बघा, आधुनिक कालखंडामध्ये आरोग्य हा तुमच्या जगण्याचा एक पॅशन झालेला आहे. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करणे, तुम्ही प्राणायाम करणे, तुम्ही स्वतःला हेल्दी ठेवणे, तुम्ही त्याला खुश म्हणता येणार नाही, परंतु तुमचं डोकं स्थिर कसं राहील यासाठी प्रयत्न करणे. आपण पाहतोय की ह्या सोशल मीडियाच्या अत्यंत कचाट्यामध्ये आपण सापडलो आहोत आणि एवढे भयंकर रीतीने आपण त्यामध्ये अडकलेलो असतो की आपली डोके सतत अस्थिर आहेत. म्हणजे मी प्रचंड डिस्टर्ब होतोय, 5 मिनिटाला डिस्टर्ब होतोय, 10 मिनिटाला होतोय, तासाला होतोय, आता एक विचार डोक्यामध्ये, नंतर एक विचार होतोय, त्यानंतर एक वेगळं, आणि मलाच कधी कधी काय असं वाटतं की काय करायचं मला कळत नाही. म्हणजे मी प्रचंड अस्थिर आहे, मेंटली स्टेबल नाहीये मी. आजच्या कालखंडामध्ये देश हा 2च समस्यांनी ग्रासलेला आहे. एक, माणसं मेंटली डिसऑर्डर होत आहेत, त्यामध्ये म्हणजे मेंटली डिस्टर्ब होत आहेत माणसं, आणि दुसरी गोष्ट शारीरिक दृष्ट्या कमकुवत होत आहेत. कोरोनानं आक्रमण कुणावर केलं? शारीरिक दृष्ट्या जी माणसं कमकुवत होते त्या सर्व माणसांवर कोरोनाने आक्रमण केले. लक्षात ठेवा, हा अदृश्य हल्ला आहे. जे आरोग्य साक्षरता ही खूप स्वतंत्र बाब आहे आणि सध्या आपलं जीवन जगत असताना तर ती एवढी महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या करिअरवर जेवढं लक्ष फोकस करणार, तुमच्या संसारावर जेवढं लक्ष फोकस करणार, त्यापेक्षा जास्त किंबहुना तेवढं लक्ष हे तुमच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी तुम्ही दिलं पाहिजे. तुमचं जसं आहे, मी जसा आहे ना तसाच आहे. म्हणजे मी हेच शरीर, हाच चेहरा घेऊन आयुष्यभर जगणार आहे, तर मी माझ्या शरीराला, माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला कसं स्थिर ठेवता येईल, कसं सक्षम ठेवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, मुद्दा थोडा वेगळा होतोय, परंतु हो, या अनुषंगाने महत्वाचं आहे. आपलं आरोग्य उत्तम असलं पाहिजे, स्वच्छतेचे निकष आपल्याला कळले पाहिजेत. ही त्या काळातली गरज होती, ती आजही गरज आहे. बोलतो आपण एखाद्या प्रचंड अस्वच्छ माणूस आहे एखादा, त्याला स्वच्छतेचं काहीच भान नाहीये. याचा अर्थ काय? एक माणूस अस्वच्छ राहत असेल तर तो त्याच्या भोवतालच्या 10 लोकांना डिस्टर्ब करत असतो इनडायरेक्टली. का? स्वच्छता हे आपल्या जगण्याचं तत्व आहे. स्वच्छता म्हणजे काय? खूप नवे प्रेस केलेले कपडे घालून फिरणे याला स्वच्छता म्हणत नाही. त्याचे अनेक अनेक पैलू आहेत, ते ज्याला त्याला कळावे लागतात. स्वच्छता असणे, स्वच्छतेचा संदर्भ हा प्रसन्नतेशी येतो. स्वच्छतेचा प्रश्न हा स्थिर किंवा ज्याला आपण म्हणतो स्थैर्याशी येतो, आपल्या मानसिक स्थैर्याशी येतो. म्हणून ह्या गोष्टी आवश्यक आहेत. याचा संबंध हा विकासाशी आहे. म्हणून ही संकल्पना किंवा हे घटक या सामूहिक विकास कार्यक्रमामध्ये जोडलेले आहेत. त्यानंतर बघा, रोजगाराचा प्रश्न आहे, स्वयंरोजगाराचा प्रश्न आहे. आता हे रोजगार आणि स्वयंरोजगार यामध्ये असा प्रश्न आहे की पहिल्या मुद्द्यामध्ये काय म्हणतोय की भारत सरकारने सामूहिक विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. आता रोजगाराची निर्मिती म्हणजे हे नवे रोजगार निर्माण करायचे. आता रोजगाराची निर्मिती करायची म्हणजे काय? त्या रोजगाराचे क्षेत्र ठरवावं लागतील. कृषी क्षेत्रामध्ये जर रोजगाराची निर्मिती करायची असेल तर कृषी क्षेत्र ज्या पद्धतीचं आहे त्यापेक्षा आणखी ते विस्तारित केलं पाहिजे, त्यापेक्षा ते आणखी विकसित केलं पाहिजे. त्या क्षेत्राला चालना मिळेल त्या पद्धतीने वेगवेगळे विज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग राबवले पाहिजे. तर काय होईल? तिथे रोजगार उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट, रोजगाराचं जे प्रमुख साधन आहे ते म्हणजे कुठलं? औद्योगिकरण. औद्योगिकरण आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड हा अत्यंत पारंपरिक व्यवसाय, हस्तकला, खूप छोटे मोठे कुटीर उद्योग या माध्यमातून लोकांना रोजगार मिळत होता किंवा रोजगाराची संधी तिथे उपलब्ध होत होती.
आपण नंतरच्या भागामध्ये पाहतोय की जशी जशी औद्योगिक क्रांती होऊ लागली तसा तसा रोजगाराचा टक्का हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. ठीक आहे, एक गोष्ट झाली. कुठली गोष्ट झाली? की जे कुटीर उद्योग आहेत, हस्तकला आहेत, त्या मागे पडल्या. काळाच्या ओघामध्ये त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या. परंतु जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य मात्र औद्योगिकरणानं केलेलं आहे. त्यामधून आर्थिक विकास झाला, रोजगार उपलब्ध झाले, हे खरं आहे. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांची निर्मिती करणे यावर फोकस ठेवण्यात आलं. याला महत्वपूर्ण घटक मानण्यात आला आणि तो विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. स्वयंरोजगारास प्रेरणा, सध्या ते सुरू आहे. सध्या म्हणजे आता ज्यावेळेस सरकार तुम्हाला जेवढी उपलब्ध माणसं आहेत किंवा रोजगार भेटण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची जेवढी संख्या आहे तेवढे रोजगार जर सरकारला निर्माण करता येत नसतील तर सरकार काय करेल? स्वयंरोजगारास प्रेरणा देईल. आता ठीक आहे, भारत स्वतंत्र झालाय, भारत आता प्रयत्नशील आहे. मग आता सर्वच लोकांनी सरकार मला कुठला रोजगार देणार आहे, सरकार माझ्यासाठी कुठली योजना आणणार आहे, सरकार माझ्यासाठी कुठे एखादी नोकरी देणार आहे का, याचा विचार नाहीये करायचा. त्या त्या क्रायटेरियामध्ये ज्याला ज्या नोकऱ्या मिळतील, ज्याला जो रोजगार मिळणार तो मिळणारच आहे. परंतु ज्यांना मिळणार नाही किंवा जे लोक त्या स्पर्धेमध्ये असणार नाहीत किंवा जे लोक त्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही तर त्यांनी काय करायचंय? तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंरोजगाराची आपण निर्मिती कशी करायची किंवा त्या लोकांना प्रेरित करायचं आहे. प्रेरित कशासाठी करायचं आहे? की मी स्वतःहून आता कुठेतरी रोजगार शोधला पाहिजे. स्वयंरोजगारास प्रेरणा याचा अर्थ काय घ्यायचा? की स्वतःहून मी रोजगारांचा शोध घेणे. आता बघा, अलीकडच्या कालखंडामध्ये तर भारत सांगते, भारत काय म्हणतंय? नव्याने एवढ्या नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत किंवा रोजगाराचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालंय किंवा अधूनमधून असं सांगितलं जातं की ते स्टार्टअप असेल किंवा छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारकडून मिळणारं जे आर्थिक सहाय्य असेल ते असेल किंवा इतर सुविधांची जी मदत मिळणार असेल ती असेल. म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत? म्हणजे फक्त सरकारी रोजगार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सरकारी नोकऱ्या ह्या सर्वांना सरकार देऊ शकणार आहे का? नाहीये. तेवढ्या नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे का? नाही होणार. मग या कालखंडामध्ये काय केलं पाहिजे? प्रत्येकाने किंवा ज्यांना मिळणार नाही त्यांनी किमान स्वयंरोजगार शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हा स्वयंरोजगार शोधायचा प्रयत्न कसा करायचा आहे? मला कळलं पाहिजे माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे. मला कळलं पाहिजे मी एखादी दुकान चालू शकेल, मी एखादा हा व्यवसाय चालू शकेल किंवा मी तो व्यवसाय चालू शकेल किंवा मी एखाद्या ज्याने व्यवसाय सुरू केला आहे त्याच्याकडे जाऊन एखादा रोजगार करू शकेल. हे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कळलं पाहिजे आणि आपल्या क्षमतांचा अंदाज घेऊन कुठंतरी आपण रोजगार मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे. त्यासाठी आपण जे 2 हात केले पाहिजे, आपण म्हणतो कुठंतरी संघर्ष केला पाहिजे. ही प्रक्रिया तेव्हापासून सुरू आहे, आजही सुरू आहे. म्हणजे स्वयंरोजगारास प्रेरणा द्यावी. काहींना सरकार रोजगार देईल, ज्यांना मिळणार नाही त्यांनी स्वयंरित्या तो रोजगाराची उपलब्धता कशी होईल यावर विचार करावा आणि तो रोजगार मिळावा, हा या मागचा उद्देश आहे. तुम्हाला हे कळलं असेल. ह्या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही जर बारकाईने पाहिलं, कृषी विकास, वाहतूक किंवा दळणवळणाचा विकास, शिक्षणाचा विकास आहे, आरोग्य स्वच्छता याबद्दलचा विकास आहे, रोजगाराची निर्मिती आहे, स्वयंरोजगारासाठी दिली जाणारी प्रेरणा आहे, औद्योगिकरण आहे. हे सर्व घटक असे हे मूलभूत घटक आहेत ज्या घटकांच्या माध्यमातून व्यक्तीचा किंवा समाजाचा विकास होऊ शकतो. म्हणजे विकास करायचा म्हणजे विकास ही काही एखादी प्रक्रिया आहे का? विकास ही एक रासायनिक अभिक्रिया आहे का? नाहीये. विकास म्हणजे मानवी जगण्याशी संबंधित असलेली जी वेगवेगळी क्षेत्रे आहेत त्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि त्यातून मानवी जीवन समृद्ध करणे, मानवी जगणं सुकर करणे, त्याला आपण विकासाची प्रक्रिया म्हणतो. म्हणजे असं कधी होणार नाही की विकास झालाय म्हणून आपल्या जगण्यामध्ये काहीतरी अडथळा येतोय. अडथळा येणारी गोष्ट ही विकासाची गोष्ट आहे का? नाही, तर ती अधोगतीची गोष्ट आहे. त्याला आपण अधोगती असं म्हणतो. तर विकासातून आपलं समृद्ध जीवन बनवण्याच्या उद्देशाने हा सामूहिक विकास कार्यक्रम राबवला होता. यातला दुसरा एक भाग आपण शिकतोय. हा कार्यक्रम राबवला म्हणजे फक्त सरकारने एखाद्या दिवशी आदेश काढला किंवा सूचना दिली आणि सामूहिक कार्यक्रम अस्तित्वात आला असं झालं का? नाहीये. तर सरकारने त्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं.
सरकारने त्याचं एक संघटन तयार केलं. हे संघटन कसं होतं? संपूर्ण देशासाठी केंद्रीय स्तरावर सामूहिक विकास कार्यक्रमाचं मुख्य केंद्र म्हणा, ठिकाण म्हणा किंवा त्याचं हेड ऑफिस म्हणा, म्हणजे केंद्रीय स्तरावर एक असेल, ज्याचा प्रमुख कोण असेल? आपल्या देशाचा पंतप्रधान असेल. प्रत्येक घटक राज्यांमध्ये म्हणजे राज्य स्तरावर सामूहिक विकासाचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा जो प्रमुख अधिकारी असेल किंवा त्या कार्यक्रमाचा जो प्रमुख असेल तो मुख्यमंत्री असेल. त्यानंतर जिल्हा स्तरावर जो सामूहिक विकास कार्यक्रमाची निर्मिती म्हणा किंवा जी अंमलबजावणी होणार आहे, तर त्याच्यासाठी जो प्रमुख म्हणून असणार आहे तो कोण असणार आहे? जिल्हाधिकारी असणार आहे, कलेक्टर ज्यांना आपण म्हणतो. गट विकास किंवा गटस्तर याला दुसऱ्या अर्थानं आपण तालुका स्तर असं म्हणतो. तालुका स्तरावर जो कार्यक्रम अधिकारी असणार आहे किंवा हा सामूहिक विकास कार्यक्रम असणार आहे, तर तो गट विकास अधिकारी या अधिकाऱ्याच्या नियंत्रणात असणार आहे किंवा त्याच्या मार्गदर्शनानुसार तो कार्यक्रम राबवला जाणार आहे. आणि प्रत्येक गावागावामध्ये हा कार्यक्रम जेव्हा राबवला जाणार आहे, तर त्या कार्यक्रमाचा जो प्रमुख असणार आहे, जो अधिकारी असणार आहे, तो प्रत्येक गावातला ग्रामसेवक असणार आहे. म्हणजे प्रामुख्याने ह्या राष्ट्रीय स्तरापासून गाव स्तरापर्यंत ह्या 5 टप्प्यांवर सामूहिक विकास कार्यक्रमाची संघटना निर्माण केली होती किंवा या पद्धतीचं त्याचं संघटन केलं होतं. प्रत्येक टप्पा हा वरच्या टप्प्याच्या नियंत्रणात होता. म्हणजे पंतप्रधानांकडून घटक राज्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल आदेश किंवा सूचना दिल्या जात असतील, मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा स्तरावर कलेक्टरला किंवा जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सामूहिक विकास कार्यक्रम राबवण्याबद्दलचं मार्गदर्शन केलं जात असेल, सूचना दिल्या जात असतील, त्यावर नियंत्रण ठेवल्या जात असेल, आणि जिल्ह्यातून पुन्हा तालुका स्तरावर आणि तालुक्याच्या या बीडीओच्या अंतर्गत सर्व गावं आणि ह्या ग्रामसेवकाच्या अंतर्गत ते गाव, या पद्धतीने सामूहिक विकासाचा कार्यक्रम हा सुरू राहिला. आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा होता, भारतातील लोकांचा सामाजिक विकास झाला पाहिजे, भारतातील लोकांचा या पद्धतीने विकास झाला पाहिजे, भारतातील खेडे समृद्ध झाली पाहिजेत, भारतातील खेड्यातला ग्रामीण माणूस समृद्ध झाला पाहिजे आणि तो या पद्धतीने या घटकांच्या माध्यमातून विकसित केला पाहिजे. हा या सामूहिक विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मला असं वाटतंय, सामूहिक विकास कार्यक्रम काय आहे, त्यामागचा उद्देश काय होता, सामूहिक विकास कार्यक्रमाचे घटक कोणते आहेत आणि सामूहिक विकास कार्यक्रमाचं संघटन कशा पद्धतीने केलं आहे हे तुम्हाला कळलं असेल अशी मी अपेक्षा ठेवतो.